नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. त्याचं नाव आहे माझा कॅनव्हास. तर मागचे काही दिवस व्लॉगिंग करायला वेळ मिळत नव्हता, कारण इथली जी कामं होती बाहेरची ती संपवून आम्ही आता सध्या कम्प्युटरवरती नवीन नवीन गेम शोधणं वगैरे हे सगळं काम करत असतो. आणि ऑफिसमध्ये येण्याचा वेळ जो आहे तो पण बदललेला आहे आता. त्यामुळे जरा सर्व शेड्यूल बिघडून ब्लॉगिंग करायला वेळच नव्हता मिळत. तर आजही आम्ही इथे बसून आमचं जे काम आहे गेम्स शोधण्याचं ते कंटिन्यू करणार आहे. आणि आज मी माझी झाडं, घरातली काही झाडं घेऊन आलो इथे, कारण घरी लहान बाळ असल्यामुळे काही इंडोर प्लांट्स मला ठेवता येत नाहीत. तर ती इंडोर प्लांट्स मी आज इथे घेऊन आलो. तर ही सर्व झाडं मी आज इथे घेऊन आलो आहे. ही सर्वच झाडं कमी उजेडामध्ये घरातल्या वातावरणामध्ये जगू शकतात अशी आहेत. हे आहे बांबू पाम, जे आपली पामची झाडं असतात त्याचं हे मिनी व्हर्जन आहे. हे 1.5 ते 2 फुटापेक्षा जास्त वाढत नाही. आणि हे आहे सेडम. हे घरी आमचा आरव थोडा त्याचं पानं काढत होता, त्यामुळे थोडं खराब झालं आहे. पण आता इथे ठेवून त्याला आपण परत चांगलं करू. आणि हे मला कालच आमच्या सोसायटीच्या खाली सापडलं. कोणीतरी घरातून आणून ठेवून दिलं होतं तिकडे, त्यांना नको असलेलं झाड. आणि ते असं विटांमध्ये वगैरे पडून होतं, तर ते मी माझ्या घरी घेऊन आलो आहे. हे सुद्धा एक इंडोर प्लांट आहे. हे आता आम्ही माझ्या ऑफिसमध्येच ठेवू. आणि ही स्पायडर प्लांटचीच एक स्पीशीज आहे, स्पीशीज आहे ही. ह्याच्या पानांना अशी छोटी छोटी छिद्र असल्यामुळे ह्याला स्विस चीज प्लांट असंही म्हटलं जातं. या सर्व झाडांना मी आता बाहेर उन्हामध्ये ठेवलं आहे, कारण जरीही घरातली झाडं असली ना तरी ह्यांना पण उन्हाची गरज असते. तर कधीतरी 2-3 दिवसातून एकदा त्यांना थोडंसं ऊन मिळावं यासाठी मी त्यांना बाहेर ठेवतो. घरी जेव्हा होती तेव्हा पण मी विंडोमध्ये ठेवायचो 2 दिवसातून एकदा, जेव्हा ह्यांना मी पाणी घालायचो. पाणीसुद्धा जास्त लागत नाही यांना, 2 ते 3 दिवसातून एकदा पाणी घातलं तरी खूप होतं ह्यांना. आणि हे जे झाड आहे सेडम, ह्याला हप्त्यातून एकदा जरी पाणी घातलं तरी चालतं, कारण हे जे झाड आहे हे पाण्याचा साठा स्वतःच्या पानांमध्ये करू शकतो. अचानक आम्हाला कॉल आला आणि समजलं की बाहेर जिथे काम चालू होतं तिथे काही लोकांना बांबू उचलताना साप दिसला. आणि साप दिसला म्हटल्यावरती लोकांना भीती वाटणं साहजिकच होतं. आम्ही सगळे बघायला गेलो की साप कुठला आहे. आणि सगळे आता मला मदत करत आहेत साप शोधायला. आणि साप सापडला आम्हाला. साप धामण जातीचा होता. धामण जातीचा साप तसा बिनविषारी असतो, पण लोकांना साप म्हटलं की भीती वाटतेच. तर आम्ही त्याला पकडून एका सुरक्षित ठिकाणी सोडून आलो. चलो चलो इधर चलो इधर चलो हो गया. वो लेके जाओ तुम क्या साप सोडून आल्यानंतर आम्ही आमच्या नेहमीच्या कामामध्ये रमून गेलो होतो. आणि काम असलं की वेळ कसा जातो समजतच नाही. आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.